नमस्कार, रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत सौर कृषी योजनेबाबत मोठी अपडेट। महावितरणकडून शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची सूचना। शेतकऱ्यांच्या शेतातील सोलारबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे। सोलार बसवण्यासाठी शेतकऱ्यांकडून खड्डे खोदून घेणे, वाहतुकीसाठी पैसे मागणे, तसेच त्यांना सिमेंट वाळू आणण्यास सांगणे आदी प्रकारच्या तक्रारी काही भागातून महावितरणकडे येत आहेत। त्या सर्व तक्रारींची महावितरणकडून दखल घेण्यात आली असून शेतकऱ्यांनाही कोटेशन व्यतिरिक्त रक्कम कोणाला देऊ नये असे आवाहन महावितरणने केले आहे। कोटेशन व्यतिरिक्त रक्कम कोणाला देऊ नये, महावितरणचे आवाहन। शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी महावितरणतर्फे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू आहे। तर यापूर्वी केंद्र सरकारच्या कुसुम-बी योजनेतून सौर पंप स्थापित केले आहेत। अनुसूचित जाती व जमातीमधील शेतकऱ्यांना 95%, तर इतर वर्गवारीतील शेतकऱ्यांना 90% अनुदानातून सौर पंप मिळतात। त्यासाठी 3 HP अनुसूचित जाती व जमातीकरता 11,486 रुपये, इतरांकरता 22,971 रुपये, 5 HP साठी अनुक्रमे 16,038 रुपये व 32,075 रुपये आणि 7.5 HP साठी 22,465 रुपये व 44,929 रुपये भरावे लागतात। भरलेल्या रकमेतून सोलार पंप स्थापित करण्यापासून त्याचे देखभाल दुरुस्ती आदींचा समावेश केलेला आहे। त्यामुळे कोटेशनच्या रकमेव्यतिरिक्त कोणतेही आगाऊ शुल्क घेतले जात नाही। इथे करा तक्रार, नियमानुसार होईल कठोर कारवाई। शेतकऱ्यांनाही अशी आगाऊ रक्कम कोणाला देऊ नये अथवा साहित्य आणून देऊ नये। त्यासाठी कोणी पैशाची मागणी करत असेल तर नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा। तिथे तक्रारीची दखल न घेतल्यास सोलापूर मंडल कार्यालयातील नोडल अधिकारी तथा उपकार्यकारी अभियंता कय्यूम मुलानी यांच्या 9029114680 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करावी। आलेल्या सर्व तक्रारींची महावितरणकडून चौकशी केली जाईल। तसेच सोलार कंपनीचा दोष आढळून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणने कळवले आहे। टाटा पॉवरने राज्यातील 230 पेक्षाहून अधिक सार्वजनिक संस्थांमध्ये सौर ऊर्जा प्रणाली, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढवण्याच्या उपक्रमाला पाठिंबा म्हणून टाटा पॉवरने राज्यातील 230 पेक्षाहून अधिक सार्वजनिक संस्थांमध्ये सौर ऊर्जा प्रणाली यशस्वीरित्या बसवली आहे, ज्यामुळे सुमारे 107 मेगावॅट स्वच्छ ऊर्जा क्षमता निर्माण झाली आहे। या सौर ऊर्जा स्थापनेमध्ये प्रमुख जिल्ह्यांमधील 100 रुग्णालये, 3.6 मेगावॅट, 64 शाळा 2 मेगावॅट आणि 72 सरकारी व संस्थात्मक इमारती 100 मेगावॅट समाविष्ट आहेत। या प्रकल्पांमुळे अंदाजे 1.3 लाख टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात घट झाली आहे, जी की 20 लाख झाडे लावल्याच्या परिणामाशी समतुल्य आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।